शुभ नवव्या. पार्ट 13. ओके. पार्ट 12 मध्ये बघितलं होतं आपण. नव्याला भेटून शुभ छान समजवतो आणि मग दोघे घरी जातात आणि मग नव्या अंघोळ करून काहीतरी खाऊन घेते आणि रूममध्ये जाते झोपायला. आणि तेव्हा शुभला तसं मेसेज करते. सो आता पुढे बघू. आणि मग 1 तासाने मेसेज बघून रिप्लाय करतो तर नव्या मस्त गाढ झोपेत असते. सो मग दुपारचे 3 वाजता बाहेर मस्त पाऊस पडत असतो तर केवांश कॉल करून शुभला बोलतो की चल ना कुठेतरी फिरून येऊ मस्त. तर शुभ विचारतो की तुझी गर्लफ्रेंड अलाव केली का तुला. तर केवांश बोलतो की हो ती जा बोलली आहे मला, पण तुझी नव्या काय बोलली. शुभ बोलतो अर्ली मॉर्निंग भेटायला गेलो होतो ना नव्याला, तर खूप जास्त हर्ट झाली होती ती, म्हणूनच खूप जास्त रडत होती आणि असंच खाली बसून दिली. लाईक तिलाच काही भान नाही या लेवलचं हर्ट झाली होती. मग कसं तरी समजूत काढून तिला बोललो, बसलो, देन कॉफी प्यायला घेऊन गेलो तर तिकडे तू भेटला. आणि आता नव्या झोपली आहे बिकॉज रात्रभर रडत होती ती, सो कधीही उठू शकते. मग मला रिप्लाय करून बोलायचं आहे, सो मला नाही जमणार आहे. किंवा यावर बोलतो की अरे मग फोन सोबतच आहे ना तुझ्या, तर तिकडे पण रिप्लाय करता येईल ना. मग तू का असं नाही बोलत आहे. तर शुभ बोलतो की अरे ऑलरेडी इतकं पाऊस येत आहे, सो नेटवर्क इश्यू असेल मग काय करणार. सो त्यापेक्षा न गेलेलं बरं. तर केव्हा ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि मग शुभ असंच फोन बघत असतो. देन काही वेळाने झोपी जातो. इव्हनिंगला 5 वाजता नव्या झोपून उठते तर बाहेर बघते विंडोमधून, तर मस्त पाऊस पडत असतो. तर नव्या तेच एन्जॉय करायला उठल्या उठल्या सर्वात आधी फ्रेश होऊन कॉफी करून घेऊन येते आणि बाल्कनीमध्ये उभी राहून मस्त एन्जॉय करत असते. आणि इकडे शुभ झोपूनच असतो. तर नव्याची कॉफी पिऊन होताच फोन बघते आणि शुभला कॉल करते. तर शुभ झोपून असल्यामुळे फर्स्ट कॉल जाऊन कट होतो. देन नव्या सेकंड कॉल ट्राय करते तर शुभला जाग येते आणि मग शुभ तसं सेकंड कॉल रिसीव करतो. नव्या बोलते कुठे आहे तू, काय करत आहे. शुभ बोलतो झोपून आहे कमी का, काय झालं, तू केव्हा उठली. नव्या बोलते मी उठून अर्धा तास झाला आणि मी बाल्कनीमध्ये आहे मस्त पाऊस बघत कॉफी घेत आहे. शुभ बोलतो पाऊस बघ पण पावसात जाऊ नको आणि मला झोपू दे थोड्या वेळ, अर्ध्या तासाने उठव मला, ओके. नव्या बोलते मी नाही उठवणार आणि पावसात का नको जाऊ, मी जाणार आहे, मला खूप आवडतं आणि मला सूट होतो पाऊस, तब्येत वगैरे खराब होत नाही, सो प्लीज जायचं आहे मला आणि मी जाणारच आहे. शुभ बोलतो का उगाच नको त्या टॉपिकवरून भांडण करायचं बघत आहे तू, ऐकत जा ना, तुझ्यासाठीच तर सांगत आहे ना. मग आणि तू नाही उठवणार तर कोण उठवणार आहे मग. हां. तर नव्या बोलते तुला जेव्हा जाग येईल तेव्हा तुझं तू उठ, कारण तू मला खूप रडवलं आहे, सो मी नाही ऐकणार आहे तुझं काहीच. आणि पाऊस सूट होतो मला, लाईक नाही होत माझी तब्येत खराब, सो म्हणून भिजू दे मला प्लीज. शुभ बोलतो जा हवा ते कर, बोलू नको आता माझ्याशी, झोपत आहे मी, तुला वाटेल तेव्हा कर कॉल कर. शुभ तसाच फोन कानाला लावून झोपी जातो परत. आणि नव्या थोडा वेळ फोन चालूच ठेवते आणि मग कट करून आत जाते, आपली कॉफी कप ठेवून देते आणि हॉलमध्ये बसते. तर कझिन ब्रो येऊन बोलतो की थोड्या वेळ शॉपमध्ये जाऊन बसते का गं, मला बरं नाही आहे आणि पप्पा पण बाहेर गेले सो प्लीज. तर नव्या ठीक आहे बोलून रूममध्ये जाते आणि रेडी होऊन निघतपर्यंत अर्धा तास होऊनच जातो. तर तसंच शुभला कॉल करते. नव्या बोलते शुभ उठणं, आता झालं तुझं अर्धा तास आणि मी आता शॉपमध्ये जात आहे. दादा आला घरी बिकॉज त्याला बरं नाही आहे आणि अंकल पण बाहेर गेले आहेत कुठेतरी, सो मला 1 ताससाठी जाऊन बसायचं आहे, सो मी निघते आता आणि कारने ड्रायव्हर सोडून देतील मला, डोंट वरी. आणि नाही भिजली मी पावसात, ओके, बट तुझ्या सांगण्यामुळे नाही तर माझ्या मनाला वाटलं नाही भिजायचं म्हणून नाही भिजली, ओके. शुभ यावर ठीक आहे बोलून लव्ह यू बोलतो. तर नव्या शॉक्ड होते बट काही सेकंडमध्ये ब्लशिंग स्माईल करते आणि बोलते की चल मी निघते आता. तर शुभ बोलते की मी काहीतरी बोललो आहे त्यावर आन्सर कोण करणार. तर नव्या बोलते की अरे तू बोलला आहेस, क्वेश्चन नव्हता केला जे मला आन्सर करावं लागेल. तर शुभ बोलते की ठीक आहे नको बोलू, जाऊ दे, जा तू सांभाळ तुझं शॉप. तर नव्या ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि खाली जाते आणि आपल्या मम्माला सांगून शॉपमध्ये जायला निघते. काही वेळाने शॉपमध्ये पोहोचताच नव्या जाऊन बसते काउंटरवर आणि तेव्हा शुभला मेसेज करते की आय लव्ह यू सो मच.
"हम्म, आता आली मी शॉपमध्ये सो करते माझं काम." तर शुभ लगेच मस्त हॅपी होऊन रिप्लाय करतो की ठीक आहे बेबी, कर कर नीट कर काम. लॉस नको करू, अंकलचा शॉप आहे म्हणून. तर नव्या बोलते की घरचे सगळे लक्ष्मी बोलतात मला. काउंटरवर बसत नाही तर मस्त कस्टमर्स येतात असं बोलतात. अंकलसुद्धा. आणि बाय द वे ओपनिंग पण माझ्याच शुभ हाताने झाली आहे. शुभ बोलतो, शुभच तुझा आहे तर शुभ हाताने होणारच ना सर्व. माझ्या यायच्या आधी झालं असेल तरी मी कधीतरी येणारच होतो तुझ्या लाईफमध्ये. म्हणून तर झालं ते सर्व. नव्या बोलते, क्रेडिट घेऊन झालं असेल तर मी काम करू का माझं प्लीज? कस्टमर्स वेटिंगवर आहेत. सगळे बघत बसले आहेत मला असं एकटक लावून, की हे नक्की कोणाशी बोलतीये. तर यावर शुभ ठीक आहे बोलतो तर नव्या लागते आपल्या कामाला. आणि मग 1 तासाने नव्याचे अंकल येतात शॉपमध्ये. तर नव्याला बघताच विचारायला लागतात की हा कुठे गेला, तू का काम करत बसली आहे? तुला सांगितलं आहे ना बाळा की शॉपमध्ये आली तरी फक्त बसायचं निवांत, बाकी काही कामं करायचं नाही. मग तर नव्या सांगते की दादाला बरं नव्हतं म्हणून तुम्ही येतपर्यंत बस बोलला, तर आले मी. आणि एवढं काही हार्ड काम नाही आहे अंकल हे, मग तुम्ही नका टेन्शन घेऊ, शांत व्हा प्लीज. अंकल बोलतात, तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस आणि घरच्या लक्ष्मीकडून आम्ही कोणीही काम करून घेऊ शकत नाही. चल तू बस बाजूला, मी बघतो ते काम, आणि यानंतर असं काही असेल तर मला आधी विचारायचं. नव्या यावर ठीक आहे बोलून बाजूच्या चेअरवर बसते काही वेळ. देन तिथून उठून पूर्ण शॉपमध्ये फिरत असते. असंच तर शुभचा मेसेज येतो की मॅम अजून पण बिझी आहात का? तर नव्या बघताच रिप्लाय करते की अरे नाही, अंकल आले आणि मला बोलले की तू का काम करत बसली इथे. देन मी सांगितलं असं असं झालं. तर ते बोलले की घरची लक्ष्मी आहे तू, सो असं कधीही काही इश्यू झाला तर मला आधी विचारायचं. घरच्या लक्ष्मीकडून आम्ही काम करून घेऊ शकत नाही. तू ये इथे बस हवं तेवढं वेळ, पण काम करायचं नाही, असं बोलले ते. शुभ बोलतो, अय्यो हो का? घरात सर्वांची लाडकी आहे तू, मग एवढं जीव तर सगळे लावतीलच ना. आणि मग आता पण तिथेच आहे की घरी गेली? नव्या बोलते, आहे इथेच, जस्ट शॉपमध्ये फिरत आहे सगळीकडे असंच. मज्जा येते असं इतक्या मोठ्या शॉपमध्ये फिरायला. तर तेच करत फिरत आहे, त्याशी बोलत आहे. आणि तू काय करत आहे? शुभ बोलतो की काही नाही, जस्ट चहा घेऊन झाला आणि आता बाहेर जात आहे फ्रेंडसोबत असंच फिरायला. तर नव्या बोलते की बाहेर इतका पाऊस चालू आहे आणि तुला फिरायला जायचं आहे. 2 तास आधी मला अक्कल शिकवत होता, मग आता काय झालं, विसरला का सर्व? तर शुभ बोलतो की अगं तसं नाही, पाऊस नाही आहे आता. शॉपच्या बाहेर येऊन बघ, तुलाच कळलं. आणि तुला असेल पॉसिबल तर प्लीज चल ना तू पण, मस्त एन्जॉय करू आपण. नव्या बोलते, पाऊस थांबला सुद्धा? ठीक आहे मग मी जाते घरी. आणि बाय द वे तुझ्या फ्रेंड्सना बघितलं आहे मी, सो असल्या मुलांना बघतही नाही मी, कळलं का? जा तूच पण लक्षात ठेव, पाऊस पडायच्या आधी घरी पोहोचला पाहिजे. आणि बाईक राईड करताना काळजी घ्या. आणि मुली वगैरे आहेत का? तर शुभ बोलतो की ज्यांच्या गर्लफ्रेंड येत आहेत ते आहेत, बाकी मी आणि केवांश आहे माझ्या बाईकवर. यावर नव्या बोलते की ठीक आहे, पण मुलींना बोलायचं नाही जास्त. आणि मी घरी गेल्यानंतर स्टडी करायला बसणार आहे, सो तो रिटर्न आल्यानंतर मेसेज कर तसं. आणि प्लीज काळजी घ्या आणि चल, जा आता, बोलू नंतर, टेक केअर, लव्ह यू. आहा. शुभ यावर ठीक आहे बोलून मस्त किसी करतो, लव्ह यू बोलतो आणि शुभ निघतो आपल्या फ्रेंड्ससोबत बाहेर फिरायला जायला. आणि काही वेळाने नव्या पण घरी परत जाते आणि स्टडी करायला बसते. शुभ येतो घरी रात्री 9 वाजता आणि तेव्हा पण भरपूर पाऊस चालूच असतो. तर घरी येऊन आधी चेंज करतो, अंघोळ करतो आणि घरच्यांचा ओरडा खातो खूप जास्त. आणि तसंच मूड ऑफ असतो तर रुसून बसतो रूममध्ये शांत शांत. आणि मग काही वेळाने नव्या मेसेज करते की अजून घरी नाही आला का तू? तर शुभ रिप्लाय करतो की हो आलो, आणि अंघोळ करून ओरडा खाऊन बसलो आहे रूममध्ये. तर नव्या बोलते की हां मग बरोबर आहे ना, इतक्या पावसात जायची जास्तच हौस होती, मग तब्येत बघायचं विसरला तर असंच होईल ना. मार पण द्यायला हवं होतं पण ते राहिलं. आणि पुढे कधी तुझ्या मम्मासोबत माझं बोलणं झालं तर नक्की सांगणार की याला मार पण देत जा तुम्ही, म्हणजे हा असाच कुठल्याही वेळेत बाहेर जाणार नाही. तर शुभ ह्यावर फक्त करत असतो. नव्या बोलते, अच्छा ऐक, आता मी जेवण करते हॉलमध्ये, देन रूममध्ये आल्यानंतर मेसेज करते तुला, सो तू पण जेवण कर आणि छान रेस्ट कर, ओके? आणि जास्त विचार करू नको, मम्मा आहे, जास्त वेळ राग मनात ठेवायचा नाही, कळलं का? हम्म, कळलं कळलं.
शुभ ह्यावर पण जस्ट करतो आणि मग नव्या जाते आणि जेवण वगैरे करून सर्वांसोबत बसते आणि इकडे शुभ पण जेवण करून जस्ट हॉलमध्ये बसतो आणि तेव्हा पाऊस पडायचा बंद असतो. तर मग काही वेळाने शुभच्या घरी येतो केवांश आणि मग दोघेही असंच बाहेर उभे असतात बोलत. तर तेवढ्यात नव्या रूममध्ये जाऊन शुभला कॉल करते. तर शुभ तसं रिसीव्ह करतो आणि मग नव्या विचारते की तू कुठे आहे, काय करत आहे. तर शुभ सांगतो जे आहे ते. तर नव्या बोलते, त्या केव्हांशला काय कामं नसतात का जे फिरून आले इतके तरी परत आला घरी. त्याच्या गर्लफ्रेंडला वेळ देतो की नाही, की तुझ्याशीच बोलत असतो नेहमी. आणि तू स्टडी करताना मला कधीच दिसत नाही. आणि एक्झाम्स कसे क्लिअर करतो. शुभ बोलतो, केव्हाच जस्ट पाऊस थांबला म्हणून आला असंच फिरत. बाकी इतका वेळ घरी होता तर गर्लफ्रेंडला बोलूनच आला असेल ना. आणि मी स्टडी वगैरे एक्झामच्या वेळेत करतो, रोज रोज करत नाही. तुझ्यासारखं टॉप करायचं नसतं ना मला, सो म्हणून. आणि तू परत येणार आहे का बाहेर? आता मला भेटायचं बघायचं आहे तुला, सो असेल पॉसिबल तर प्लीज ये ना. नव्या बोलते, आता बाहेर भरपूर थंडी असेल ना इतका पाऊस झाला तर. आता येऊन काय करू. थांब, मी ऋषिताला विचारते आणि ती हो बोलली तर येते लगेच. पण आपण भेटायचं कुठे, आय मीन असं फिरायचं की एका ठिकाणी बसून बोलायचं. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 14 मध्ये बघणार आहे आपण शुभ यावर काय बोलतो आणि नव्याचं ऐकून ऋषिता येईल की दुसरं काही कारण देईल. आणि यानंतर शुभ नव्याची भेट होईल का आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.